हा कुठे रे बाबा? हे तुम्हाला माहिती आहे ना भाऊ, तुमच्याशी बोलणं झालेलं आहे ना याच्याबद्दल? नाही बोलणं मग पोलीस स्टेशनपासून फोन करतोय. बोलणं होईल हे कसं तुम्ही गपची काम चालू केलं? हा? गेला यांना रस्ता पाहिजे तिकडे वर जायला यायला. हा? मग आपली जागा फुकट. ड्युटीवर होतो तुमचा फोन आला ड्युटीवर फोन निघलो मला असं सांगायचं ना आम्हाला मग ते कशाला परेशान झाले असते मी मग तुम्ही जेव्हा येतं तेव्हा त्यांना बोलवलं असतं ना त्यांनी मला लवकर कॉन्टॅक्टला आले 2-3 तास मी इथं आहे ना सर, तुमच्या समोर आहे ना. तुम्ही 10 वाजता फोन केला होता मला, तेव्हापासून मी इथे आहे. हो मी इथे आहे ना तेव्हापासून. मी त्यांना तेव्हापासून फोन केला तेव्हापासून सांगताय ना तेव्हापासून ते मला मी येतो डिलिव्हर आलेच पाहिजे त्याला निघता येईल ना. हां मला रिव्ह्यू हे केल्याशिवाय मला नाही पुढं काम करतो तुम्ही रिपोर्ट लिमिटेड इंडिया कंपनी मग सांगायचं ना आम्हाला तसं मी आता सध्या ड्युटीवर आहे माझी सुट्टी झाली का मी येतो मग मी कशाला येतं थांबून ठेवलं असतं जेव्हा तुम्ही आले असतं तेव्हा येणं बोलवलं असतं ना मग मी माझं काम करून आले असते ना आतापर्यंत. हां त्यांचं काम करून आले ठीक आहे, एक तास लेट झालं. झालं ते होऊन गेलं सर. एक तास तसं लेट झालं यांना मी फोन केला ते मला माहिती पडलं तर हे म्हणता का बंधारा साफ करताय. म्हणजे हे सगळं यांच्याशी आधी बोलणं झालेलं आहे माझं रस्त्याबद्दलचं, तरी हे मला खोटं सांगताय का बंधारा साफ करताय. मी व्हिडिओ यांना पाठवला तेव्हा यांना ते मी ड्युटी वाचतो घरी काय चालू आहे मला माहिती हो दादा, रोडच्या बद्दल तुमच्याशी बोलणं झालं होतं अगोदर, तुम्हीच बोलायला आलते ना. मग हे तुम्हाला माहिती नसणार आहे का? नाही बोलून साहेब साहेबांशी बोला, त्याची तेवढी आहे ना दादागिरी. म्हणून ते आजपर्यंत तो असा हे करतो ना गुरमीमध्ये. म्हणून बोलते त्याची गुरमी जिरवा जरा, तेव्हा त्याला समजेल काय. आमच्या रूमचं खुलं ते वाजलं साहेबांशी बोलवलं काय असं जिरवायचं काम कुणाचं माझी जिरव. तुम्ही कसं येतो बोलतो साहेबांशी बोलून ना तिथं कसं टाईम कसं आवाज पडतो मोबाईल बाबा काम वेगळं वाद वेगळा नेमकं काय प्रॉब्लेम काय मला सांग ना काय होईल. कुणी चालू केलेलं का काम? कुणी चालू केलेलं आहे? कधीपासून चालू आहे माझ्या रोडचं काम? माझ्या भाषेचं लग्न आहे. मी त्या प्लेटमध्ये या प्लेटमध्ये मी तिकडत होतो. परवाला मी हे काम चालू कसं झालं कोणी केलं काम चालू कोणतं काम? जे काम आता ते जे आहे ते गाळमुक्त लपाचं काम चालू आहे. हे सांगा आपण काय केलं? ते झालं. आपण काय केलं की आता तो जो मटेरियल आहे ते आपल्या हद्दीत ते आपल्या हद्दीतच टाकलं गेलं पाहिजे. इथे रिपूरच्या हद्दीतले रिपूरच्या लोकांना टाकलं आणि आपल्या हद्दीतलं आपल्याकडेच घेऊन टाकलं. डायरेक्ट रोडच बनवून टाकलाय तुम्ही. हे मला हो हळू बोला ना कॅबिन आहे इथे ते तुम्ही इकडे या ते कसं बोलतात ते? हळू बोला ना तुम्ही जरा नाही बोलूच नका नाही इथे आपण घरी बोललो असतो मग इकडे काय बोला ते इथं आलं कशासाठी आपण साहेबांना दोन मिनिटं बसून द्या. थांबा ना जरा 2 मिनिटं तुम्हाला बोला ना तुम्हाला काय बोलायचं आता मी तुम्हाला मीटिंग चालू आहे थांबा थोडं थांबा 2 मिनिटं बसून द्या इथे ते साईडला. बोलतात असं म्हणून डोकं फिरतं ना माणसाचं. जरा डोकं नका फिरवू तुम्ही. लोकच नाही आपल्या सगळ्या एकाच ठिकाणी राहायचं. नाही यांचं
म्हणणं काय यांचं ऐकू द्या मला यांचं. हा बोला तुम्ही बोला आता. काय म्हणता तुम्ही काय बोलता? आता तो जो काय बांधकाम चालू आहे काम काय चालू आहे? हा. गाळमुक्त याचं त्याच्यात डायरेक्टली खड्डा केलाय तर कशासाठी तो खड्डा केलाय? तो गाळमुक्त धरण करायचंय. पाण्यासाठी. हो पाण्यासाठी. आणि तो डायरेक्ट रोड त्याच्यात त्या खड्ड्याचं निमित्त काढून डायरेक्ट तो रोड बनवून टाकलाय कशासाठी? रोड बनवला पाहिजे. तो बांध तयार झाल्यानंतर सांगितलं होतं आम्हाला विचारलं? तुम्हाला काय विचारायचं काय काय आम्हाला काय विचारायचं? तुम्हाला तुम्ही कोण विचारायचं का? तुम्ही कोण आहे? मी कोण आहे म्हणजे त्या जाग्यामध्ये कोण आहे तुम्ही? मला एक सांगा. जिथं आता टाकलंय तुमच्या एक तुम्ही लक्षात कोण घ्या आहे? की तुमचे- तुम्हाला अजूनपर्यंत मी काहीच वाईट बोललेलं नाही 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 हा. तुम्ही मला सांगता तुम्ही कोण आहे? हा मग बरोबर आहे. जे माझ्या हद्दीमध्ये तुम्ही टाकलंय तुम्हाला काय विचारायचं म्हणता? वहिनी जागा वहिनी, आमची तुम्ही आहे. आवाज कमी करून बोला. हा, मग तुम्ही असं कसं म्हणता? तुम्हाला काय विचारायचं? हे कशा बोलता? तुम्हाला काय विचारायचं? का नाही विचारायचं? शासनाचं आहे ते शासनाचं काम आहे. शासनाचे आहे, तिथं काढा ना ते मोजणी काढा नकाशा काढा ना त्याचा नकाशा त्याच्यानंतर बोला. नकाशा आता तुम्ही काढा. शासनाचं बोलू नका. हे तुम्ही बोलता म्हणून मला बोलायची वेळ येते. हे तुम्ही शासनाचं आहे का कुणाचं आहे ते बघून घ्या. शासनाचं बघून घ्या तुम्ही. हा मोजणी काढा तिथं. कमी बोला. हा माझा आवाजच तसा आहे. हे आपण घरी मला पण बोललो आवाज असतो. माझा आवाजच तसा आहे. मला हळू बोलताच येत नाही. माझा आवाज कडक आहे. शासन काय ते मोजणी करा सगळं बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही शासन ते शब्द तेव्हा काढा तुम्ही. समजलं ना? मला बुद्धू समजू नका का मी आज आले हे मला हे करू नका. माझ्या सासू सोबत मी ते काटवण काढलेलं आहे साफ केलेलं आहे. घरात ते लाकडं भरून ठेवलेले आहे. घर ए तू कापडे फोबडा फोडा तू टाकी. अहो इकडे बोलू नका तुम्ही आता बोलवलं का? शासनाचं मला माहिती नाही का ते कुणाचं आहे. अहो तुम्ही थांबा ना मध्ये जाऊन बोलू ना आपण. मग हे कसं उलटा पालटा बोलता काही? मी काय उलट पालट बोलतो? शासनाचं आहे नाचं आहे शासनाचंच का? आहे ते. तुम्हाला काय तुम्ही विचारायचं? लक्षात घ्या. हा, शासन मग आहे. ते जेव्हा शासनाने मोजणी तो काढू ना तेव्हा बोला तुम्ही हे शासनाचं आणि याचं आणि शासनाचंच त्याचं. आहे ते. आमचंही क्षेत्र आहे. एवढा दिवस का पडलाय मग शासनाने? एवढ्या दिवस का थांबवलंय? कशाला? एवढ्या त्यांना दिवस जेव्हा मागे मी मनाई केली तेव्हा का नाही केला रस्ता? काय तुम्हाला मग काय बोलता माणूस इज्जत देता त्याचा तुम्ही फायदा घेता का? मला बसता येत नाही. नाही माणूस यांना अजूनपर्यंत मी काय बोललेलं नाही त्याचा फायदा घेता वाटतं ते. तुम्हाला काय मी वाईट काय बोललो? तुम्ही एकदम मग तुम्हाला काय विचारायचं का? बरोबर आहे ना? माझी शेती नफाचं ती पण क्षेत्र असतं विचारायचं कसं का विचारलं नाही? पाहिजे. आणि तुम्ही ते शासनाशी मांडा आमच्याशी नका मग बोलू. हे असं उलट पालट कसं बोलता? एक मिनिट ऐका. तुम्ही उलट पालट बोलताय. हा ना? आणि गप्प बसलो ना. तुम्ही काही सर माझा आवाज नाही, नाही. तसा आहे. असं माझा नाही ना. आवाजच तसा आहे. इथं सरकारी ऑफिस आहे सरकारी कार्यालय आहे. माझा आवाजच तसा आहे. आता यांनी ते बोलायची वेळ आणली अहो, म्हणून आम्ही इकडे थांबून घेतलं मग जाऊन बोलू. तुम्ही थांबा ना 5 नाही, आवाज मिनिट. तुम्ही येत पहिला असं उलट पालट बोलतात असं काही जोर जबरदस्ती. महिला म्हणून आपण कार्यकर्त्यांना आदर फोन करतो त्याचाच लावायला फायदा लावता. कार्यकारिणी त्यांचा फायदा बघा करू ना, नका. आपण आदर करतो म्हणून ते त्याचाच फायदा घेतो. त्यांचं तेवढं काय आदर करणार रे तू? काय आदर करतोय तू? आम्ही बोललो होतो. आल्याला विचारतो मला काही काय विचारतो मला? जागा बोलूच